दृष्टीहीन माणसाचं आयुष्य कसं असू शकतं हे अनुभवण्यासाठी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आणि प्रत्येक गोष्ट स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला। त्याप्रमाणेच सर्वांनी स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा स्वतः प्रयत्न करा असं आवाहन ब्रेल मॅन ऑफ इंडिया स्वागत थोरात यांनी केलं। कोल्हापुरातील सावली केअर सेंटरच्या वतीनं देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। सावली केअर सेंटरच्या वतीनं दरवर्षी समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो। यावर्षीचा सावली पुरस्कार ब्रेल मॅन ऑफ इंडिया अशी ओळख मिळवणारे आणि रिलायन्स दृष्टी या हिंदी ब्रेल पाक्षिकाचे संपादक स्वागत थोरात यांना देण्यात आला। अहमदनगर इथल्या स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 50,000 रुपये रोख, तुकाराम गाथा, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि कोल्हापुरी गुळाची ठेप देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहालय संस्थेच्या वीणा गोखले होत्या। सावली केअर सेंटरच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती डॉक्टर किशोर देशपांडे यांनी दिली। महेश्वरी गोखले आणि सोनाली नवांगुळ यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून स्वागत थोरात यांनी दृष्टीहीनांसाठी केलेल्या कार्याचा आलेख मांडला। दृष्टीहीन माणसांचं आयुष्य कसं असू शकतं हे अनुभवण्यासाठी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणि प्रत्येक गोष्ट स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला। 88 दृष्टीहीन कलाकारांसमवेत केलेल्या नाटकाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असं थोरात यांनी सांगितलं। शेकडो मराठी पुस्तकांचं ब्रेल लिपीमध्ये रूपांतर केलं। वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून भारतातील 52 जंगलं आणि 350 अभयारण्य फिरून पक्षी प्राणी यांची जीवनशैली आणि वर्तन जवळून पाहता आलं असं स्वागत थोरात यांनी नमूद केलं। तर दृष्टीहीनांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देताना सावली संस्थेचा बहुमान वाढलाय। तसंच सावलीनं राबवलेले सर्वच उपक्रम प्रेरणादायी आहेत असं गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलं। यावेळी विश्वस्त जयंत बनसोडे, मनीष देसाई, सुरेश खांडेकर, शशिकांत शेटे, शशिकांत जोशी, अरविंद कुलकर्णी, सुभाष साबळे, सुरेश सुतार उपस्थित होते।